शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आता थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचं हे प्रकरण 23व्या क्रमांकावर आहे। सध्या 16व्या क्रमांकाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे। सुनावणीच्या आधीच सुप्रीम कोर्टामध्ये लेखी सबमिशन देखील दाखल करण्यात आलंय। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी आहे। तर आज सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ही मागणी करणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांची काल दिल्लीमध्ये बैठक झाली होती आणि या बैठकीत आजची रणनीती आखण्यात आलेली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव वापरण्यापासून रोखा, ठाकरेंच्या सेनेची कोर्टाला विनंती। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेला निर्णय असंवैधानिक, ठाकरेंची शिवसेना। निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा, ठाकरेंच्या शिवसेनेचा आज सुप्रीम कोर्टात अर्ज। पालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधी पक्ष आणि चिन्हाबाबत आदेश द्या, ठाकरेंच्या सेनेची विनंती। असेल तर 10 मिनिटं आतमध्ये डोकावायला तुम्हाला सांगतो मी, त्यांना अनुमती द्यायला, यांना बसवा बाजूला, म्हणजे कळेल की रोज मातोश्री कशी ओसंडून वाहत असते ती। आपण पाहतोय की बावनकुळे यांनी जी टीका केलेली आहे त्यांनी मातोश्रीवरती येऊन पाहावं, उद्धव ठाकरे भेटतात की नाही अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिल्याचं पाहायला मिळते।